समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपुरात शनिवारी बेसा नगर पंचायतीच्या आवारात आयोजित बेसा महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला। कार्यक्रम मराठी चित्रपट कलाकार आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक दिसली। संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सिनेकलावंतांचं मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। मतदारसंघाचे माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रशासक भारत नंदनवर तसेच बेसाचे माजी सरपंच, उपसरपंच आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाला उपस्थित विनोदी मालिकेतील चला हवा येऊ द्या फेम सेवा बोराडे, भरत गणेशपुरे, आतिश तेलंग यांच्या गाण्यांनी आनंदाला शिवाय इंडियन आयडल फेम अली प्रफुल्लित संपूर्ण वातावरण एकामागून एक गाण्यांवर फिरकताना दिसले। यावेळी संबोधित करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की तुमचे घरे तुमच्या नावाने करण्याची स्वामित्व योजना पूर्ण करण्यात येईल। आदर्श नगरपंचायत करण्याचा प्रयत्न राहील। नवीन नागपूर म्हणून बेसाची ओळख होणार। नगरपंचायतीचा विकास मुंबईच्या धर्तीवर केला जाईल। बेसा सर्वात सुंदर नगरपंचायत होईल। गेल्या 2 वर्षात बेसा नगरपंचायत अंतर्गत 80 कोटी रुपयांची कामे करण्यात आली, असे प्रतिपादन या प्रसंगी केले। नगरपंचायत प्रशासक भारत नंदनवार म्हणाले की जो निधी प्राप्त झाला त्यामार्फत पहिल्या नंबरवर आलो पाहिजे, याकरिता अतिशय चांगले काम सुरू असल्याचे सांगितले। संत राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करून बेसाला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणले जाईल। सर्वांनी असे सहकार्य केले तर बेसा महाराष्ट्रात नंबर 1 बनेल, असे प्रतिपादन या प्रसंगी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बेसा नगरपंचायतचे प्रशासक अजय वाघमारे, मोहित राजनकर सह नगरपंचायतचे सर्व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले। महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि नागपूर जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे